वार आपण आला असेल तरी आपले हार्दिक हार्दिक स्वागत. नगरसेविका आपण पाहतोय कांचन कुलकर्णी यांचे सुपुत्र राजा सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. कांचन कुलकर्णी नेहमीच खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव करतात. वाडेकरची स्पर्धा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. विकी पवार वाडेकर संघाचे खंदीत समर्थक त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तुमचे सुनील मामा चौधरी असतील, विजयदादा पाटील लेजंड क्रिकेटर. वाडेकर म्हटल्यानंतर विजय पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिलं. रितेश दळवी यांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चांगले स्कोरर आहेत रितेश दळवी यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला आपण सुरुवात करूया. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, यानंतर या मॅचचा विजेता आणि वसारमध्ये लगेचच मॅच पाहायला मिळेल, कारण की तिसगाव संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. वडोली बी संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि गोलंदाजी करण्यासाठी भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर अतुल भोईर. आणि पडदा नाहीये लक्षात घ्या सर्वेश. पुढे एक लाईन आहे, दोरी असेल. पांडुरंग संते साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर संघाने सलग 3 षटकार 1000, विकेट हॅट्रिक 1000, अर्धशतक 2000, एकविरा इव्हेंटचे आम्ही मनापासून आभारी आहोत. प्रणव प्रथमेश संते असतील, प्रणय मडवी असतील, हर्ष संते असतील, सर्वांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल, चेंडूची गती कमी केली अतुल भोईरने. डॉट बॉल. जबरदस्त सुरुवात वाडेकर संघ. आता आपण पाहिलं SS ट्रॉफी जी पाहिली मुंबई येथे, ती स्पर्धा जिंकण्याचं एक स्वप्न होतं. ते स्वप्न साकार केलं अतुल भोईर अँड कंपनी. प्रणित असतील, वाडेकरचे सर्वच खेळाडू, आणि केतन मात्रे आणि अमोल पाटील, दोन आपल्या विभागातील खेळाडू वाडेकरच्या संघामध्ये होते. अमोल पाटील सोलारपाडा, केतन मात्रे बाकलन. आणि त्या स्पर्धेत जॉर्ज संघाला फायनलमध्ये पराभूत केला आणि तब्बल 2,22,000 रुपयाचं कॅश प्राईज पहिल्या क्रमांकासाठी पाहायला मिळाली आणि बाईक सुद्धा पाहायला मिळाली होती. आणि अतुल त्या स्पर्धेत बेस्ट बॅटर ठरले. मालिका वीरच्याही रेसमध्ये होते. 25 मिनिटात एक इनिंग संपन्न करायचे. एक इनिंगमध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल, तो फक्त विमरसाठी आहे, लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम परेश चौधरी तोळेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला विकी पवार निळजेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. हेडूटने बी आणि फटका जबरदस्त आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आलाय चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. तो चौकार आलाय रोहित पाटील. हेडूटने बी संघ आपण पाहतोय. सार्वजनिक नवरात्री उत्सव त्रिशूल मित्र मंडळ आयोजित ती स्पर्धा नवरात्री उत्सव तुम्हाला पाहायला मिळतोय. भंडारा पाहायला मिळतो. अनेक पेलवान या गावामध्ये आपल्या पाहायला मिळतात. आमचे समालोचक मित्र करण कान सुद्धा याच गावचे अप्रतिम समालोचक आहेत. आणि सतरंगी क्रिकेट टीमचे मेंबर्स सुद्धा आहेत. त्यावेळी सतरंगी ट्रॉफी होते. करण कान यांची भूमिका महत्त्वाची असते. भीमकान सुद्धा सतरंगी टीमचे मेंबर आहेत. त्याचे सुपुत्र भूषण कान यांना तुम्ही पाहताय, एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर. आताच राजा सांगत होते मी लेदर बॉल क्रिकेट खेळतो, तर त्यांना माहिती नाहीये की भीम कान यांची सुद्धा लेदर बॉलची एक अकॅडमी आहे. चौकार आला. त्यानंतर अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय.
नगरसेविका आपण पाहतोय कांचन कुलकर्णी यांचे सुपुत्र राजा वाडेकर संघाचे खंदे समर्थक आहेत. नेहमी वाडेकर संघाच्या सोबतच असतात. अतुल ऑन साइडला खेचलाय बॉलला मिड विकेटच्या वरून. रोहित हिट होत असताना या मॅच मध्ये आलाय सिक्सर. या षटकाराच्या साईने धावसंख्या सर्व्हिस 11 हेडूटने बी संघाची 12 वरती आपल्या पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. खराब बॉल आहे मात्र खेळाडूचा पाय घसरलाय. थोडीशी काळजी घ्या. हेच खेळाडूंना मी सांगेन बॉल सीमा रेषेच्या बाहेर जरूर गेलाय चौकार मात्र पाय स्किट झाला. त्याचमुळे पावसाळी क्रिकेटमध्ये ही काळजी खास करून ती आम्ही घ्यावी लागते. सुरुवात चांगली झाली आहे. विकी पवार निजेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ शर्वीर 11. 9 सेकंडला यश खान आहेत. इथे मात्र चेंडूची गती कमी केली अतुल भोईरने. डॉट बॉलची तेही समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. भावेश आम्हाला सांगतात पहिल्या षटकात धावा आल्या 16. सध्या रत्नागिरी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि तिथे ॲज अ आयकॉन यश खानची निवड झालेली आणि 14 तारखेला यश खान आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतील त्या स्पर्धेमध्ये. केतन मात्रे, यश खान, ऋतिक पाटील बरेचसे खेळाडू आहेत जे ॲज अ आयकॉन म्हणून खेळतात. अमोल पाटील असतील. सोळा धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. दुसरं षटक बघायचे गोलंदाज प्रशांत पाटील आलेत. प्रशांत पाटील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. जय जलेश्वर वाडेकर मात्र या स्पर्धेत हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर या नावाने संघ खेळतो कारण की परेश चौधरी चोळेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. परेश चौधरी आपण आला असता तरी आपले हार्दिक स्वागत. पुरस्कर्त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला विकी पवार निजेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. सर्व्हिस 11 हेडूटने बी. छोटा प्लेनचा बॉल पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. यश खानच्या बॅटमधून आलाय पहिला सिक्सर. संख्या 22 आणि यासाठी रत्नागिरीच्या स्पर्धेत मला आयकॉन का घेतलाय हे सांगत असताना यश पहिल्याच बॉलवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लॉंग ऑन. सर्वेश पाटीलने तिथे एक चांगला झेल टिपलाय आणि यश खानचा डाव संपलाय. पहिला मोठा धक्का लागत असताना हेडूटने बी संघाला. धीरज पाटील येत्या तिसऱ्या क्रमांकावरती. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर टायगर चषक नाईट स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक ज्याने जिंकली तोच धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र फिरकीचं मायरगर म्हणजेच वाडेकर सर्वेश पाटील एक जबरदस्त झेल टिपलाय तिथे. लेजंड्स विजयदादा पाटील सुद्धा सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. सुनील मामा निलेश कापसे असतील भरपूर क्रिकेटर दिलेले आहेत. सुधीर व्यापारी आमचे एक जबरदस्त फिरकी गोलंदाज. मास्टर माइंड सिद्धू पाटील फक्त टेनिस खेळतात. रबर बॉलमध्ये फारसं रहस्य त्याने कधी दाखवलं नाहीये. आता टेनिस बॉलमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. जय जलेश्वर वाडेकर संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे. प्रशांतला विकेट मिळाली आहे यश खानची. धावसंख्या 22 वरती आपल्या पाहायला मिळते. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. त्यांच्या मागे प्रणित पाटील आहेत. डॉट बॉल. 5 षटकांचा सामना आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला समाप्त करायची लक्षात घ्या. इथून 13 तारीख आहे 14 त्यानंतर 15 तारखेला पुन्हा एकदा पावसाळी क्रिकेट स्पर्धा वाकलांच्या मैदानात तुम्हाला 40+ धमाका पाहायला मिळणार आहे. भीम खान आणि राजूदादा काटे आमचे लेजंड्स. इवन जोडीच्या माध्यमातून अजून एक विकेट मिळेल का?
प्रशांतच्या खात्यामध्ये. प्रशांत पाटीलने 2 विकेट या ओव्हरमध्ये घेतलेत. फलंदाज धीरज पाटील बॅक टू द च्याकडनं प्रशांतने जर हॅट्रिक घेतली तर 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. अजूनही संधी आहे प्रशांतकडे, कारण 2 बॉल या ओव्हरचे शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि आता विकेट. धावसंख्या थांबली आहे ती 22 वरती. हेडूटने बी संघाची. हेडूटने बस संघाने सुद्धा बऱ्याचशा 2 स्पर्धा आय थिंक जिंकल्या पावसाळी क्रिकेटच्या. ऑन साईडला खेळायचं होतं, हातभर चेंडूला वळवलंय. हीच तर खासियत आहे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकर. बरेचसे फिरकी गोलंदाज या गावाने दिलेले आहेत. हाही चांगला बॉल आहे. जबरदस्त कमबॅक. 6 धावा खर्च केलेत प्रशांत पाटीलने. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत नाही बऱ्याच वेळा, मात्र रबर बॉलमध्ये त्यांचा वापर केलाय प्रणित पाटील यांनी. सर्वेश पाळीसारखा अजून एक फिरकी गोलंदाज या टीमकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22. पहिल्या षटकात 16, या षटकात फक्त 6 आणि 2 विकेट प्रशांतच्या खात्यात आले. चला जास्त वेळ घेऊ नका. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग समाप्त करायची. या मॅचचा विजेता आणि वसार मध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच होईल. कपिल पाटील नाही आहेत. कपिल पाटील पावसाळी क्रिकेट स्पर्धा बऱ्याच वेळा असतात. मिस्टर फॅर अँड लवली रोहन सुद्धा मला वाटतं नाही आहेत. फॅर अँड लवली आहे, त्यांना नाव आम्ही दिलंय. भरपूर वापर करतात ते फॅर अँड लवलीचा. रोहन सुद्धा या टीमचे एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. फटका चांगला आहे. रोहित पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांची गती वाढू शकते या मॅच मध्ये. शर्वीर 11 हेडूटने बी संघाची आलाय सिक्सर. सुरुवातीलाच तुम्हाला फक्त 2 चेंडू चॉईस आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर जे आयोजक चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. प्रत्येक टीमला तोच नियम आहे. धावा झाल्यात 28. तिसरं षटक सर्वेश पाटीलचं स्वागत षटकारांनी केलंय. रोहित पाटील अष्टपैलू खेळाडू आहेत. रोहित पाटील ही नाव नेहमी चर्चेत असतं. हेडूटने गाव म्हटल्यानंतर लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. इथे मात्र बॅटची एश लागली होती, मात्र फाईन लेग. ओम शेलार तिथे होते स्वतः कॅप्टन. एक सिंगल बी आली. अवकरे आताचे बॅटर आहेत. धावसंख्या 29. ओम शेलार हेही चांगली बॅटिंग करतात. टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेलं आहे. सर्वेचा पुढचा बॉल. वाडेकर म्हटल्यानंतर सिद्धू पाटील यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात कमी प्रवेश फी असणारी स्पर्धा आयोजित केली. सिद्धूने सांगितले हाच माझा प्रयत्न होता आणि पुढच्या वर्षी अजून कमी प्रवेश फी होईल असं सिद्धूने घोषित केले. त्या स्पर्धेनंतर 24 संघ खेळले होते. 3 दिवस ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. फटका जबरदस्त आहे. टक असा आवाज आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. मला चेंडूचा सर्वेचा कमबॅक पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक ही स्पर्धा आपण पाहिली होती वाडेकरच्या वतीने. प्रथम
क्रमांक आपण पाहिलं गौरीपाडा संघ त्या स्पर्धेत चॅम्पियन होता आणि उपविजेता संघ सापाड. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आदर्श इलेव्हन पडले संघ आणि सर्वात कमी प्रवेश फी असताना स्पर्धा होती. आणि सिद्धूने सांगितलं की पुढच्या वर्षी अजून कमी प्रवेश फी होईल आणि ते षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटका अखेरीत शर्वेरी 11 हेडूटने बी संघाची धावसंख्या ती 12.00 या सरासरीने 36 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. मोतीराम दळवी थोडंसं राऊंड अप घेत आहेत. विजेता आणि वसारमध्ये मॅच होईल तिथून एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आणि तिसगाव संघावर मॅच केले फायनलमध्ये ऑलरेडी. हंसिका 11 वडवली 20 संघ नितीन केनी धर्नागाव यांनी पुरस्कृत केलेला संघ थेट काल अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. रातिवली संघाकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या मात्र फारसा चांगला खेळ झाला नाहीये. मागच्या वर्षी वाडेकरच्या नगरसेवक स्पर्धेमध्ये रवी म्हात्रे गौरीपाड्याची रन मशीन मालिकावीरची बायसिकल त्यांना मिळाली होती. आणि बेस्ट बॅटर मयूर ठाकूर पडलेगाव. पहिला चेंडू चांगला होता. प्रशांत आलेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. टेनिसमध्ये प्रशांत सिक्सर किंग म्हणून सुद्धा ओळख आहे. जय जलेश्वर वाडेकर संघाचा फलंदाज. तर पावसाळी क्रिकेटमध्ये तो 2 षटकं टाकतोय. सराव जास्त दिसतोय. आणि आता रोहितला माघारी परतावं लागेल असं रमेश म्हात्रे सर सांगतायत. आणि भूषण 9 सेकंडला थांबतील. भंडारी आता मैदानात दाखल होत आहेत. बॅटिंग करण्यासाठी आमचे लेजंड क्रिकेटर किशोर भंडारी यांचे सुपुत्र प्रशांतने जर विकेट हॅट्रिक घेतली तर गीतेश पाटील वडवली यांच्याकडनं 3000 रुपये प्रशांतला दिले जातील. रोहित चांगली बॅटिंग करत होता आणि रोहितचं रनआउट होणं कदाचित 50च्या आत हर्ष इलेव्हन वाडेकर संघ थांबू शकतो. उसारगरचे आमचे एक जबरदस्त क्रिकेटर जयदास पाटील यांचे आगमन झाले. या जयदास पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सामना एन्जॉय करतायत. इथेही चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. भूषणचा जजमेंट चांगला आहे आणि भूषण येतं झेल सुटणं थोडंसं कठीणच आहे आणि भूषणने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. भूषणने एक चांगला झेल टिपलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. यज्ञेश सार्थक थोडेसे आजारी आहेत त्यामुळे आज सार्थक संघामध्ये नाही आहेत. संघाचे जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. इथे विकेट आली आहे प्रशांतच्या खात्यामध्ये. प्रशांतने हॅट्रिक घेतली तर गीतेश पाटील वडवलीचे एक जबरदस्त क्रिकेटर त्यांच्याकडनं 3000 रुपये असतील प्रशांतसाठी. पहिली विकेट आली आहे. संधी असेल. हॅट्रिक एकही झाली नाही आहे या स्पर्धेमध्ये अजूनही विकेट हॅट्रिक. अर्धशतक झालेत. त्याला 3 षटकार आलेत. आणि इथे अजून एक विकेट. आता हॅट्रिकची संधी आहे. आयोजकांच्या वतीने 1000 रुपये वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर यांच्या वतीने पांडुरंग संत यांच्या वाढदिवसानिमित्ताने. आणि आपण पाहतोय हितेश पाटील वडवली यांच्याकडनं 3 असे 4000 मिळू शकतात जर हॅट्रिक पूर्ण झाली तर. डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती होते.
बघायचे प्रशांतचं मेडन षटक पाहायला मिळेल का? प्रशांत स्वतः धावले त्यामुळे आता मेडन तर होणार नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 2च मिळतील अतुलला माहिती आहे. अतुलने घाई केली नाहीये. 2च्या साहाय्याने 2 धावा खर्च केल्या प्रशांतने या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग परफॉर्मन्स केल्या प्रशांतने या मॅचमध्ये 2 षटकांच्या स्पेलमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्यात त्या 38. 4 विकेट 2 षटकांच्या स्पेलमध्ये प्रशांतने घेतलेले आहेत. आणि धावा 8च खर्च केल्यात. 8 धावा देत असताना 2 षटकांच्या स्पेलमध्ये 4 विकेट प्रशांतच्या खात्यामध्ये आहेत. परेश चौधरी साहेब सोळेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. शेवटचं षटक घेऊन त्यात गोलंदाज प्रणित पाटील. जागाव चषकमध्ये आपल्या करिअरची पहिली बाईक या खेळाडूने जिंकली. प्रणित सुद्धा नेहमी चर्चेत असतात. दोन धावा होणारच आहेत. नीरज पाटील तिथे होते. या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक वाडेकर म्हटल्यानंतर नीरज जोपर्यंत आले उचल डीप मध्ये होते. थोडासा ग्रास मैदानामध्ये 40 धावा झालेल्या आहेत. सुभाष पाटील सर काहीतरी चर्चा करतात प्रणित सोबत. कदाचित बॉल फुटलाय. 40 धावा झालेल्या आहेत. प्रणितलाही माहिती आहे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो त्यामुळे तो लगेचच बॉल पकडण्यासाठी तो धावत गेला. जर भूषण पुढे येऊन जर फटका खेळले असते तर बऱ्याच अशा व्हिडिओ व्हायरल होतात. नवना साळुंगे यांची व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती उंबारलीच्या मैदानात. बॅट हवेत आहे असं दिसतंय कारण की फलंदाज रनआउट. टेन्शन मध्ये होते ना. 42 झाले. 43 धावांचा पाठलाग करायचे हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला या मॅचमध्ये परेशदादा चौधरी आमचे धुळेगावचे यांनी पुरस्कृत केला संघ आणि या मॅचचा विजेता संघ थेट वसार संघावर लगेचच मॅच खेळेल त्यामुळे वसारच्या कॅप्टननी इथे उपस्थित राहायचे. ऐकूया बाबूशाहींचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
खुद को खर्च किया है, दुनिया ने उससे गूगल में सर्च किया। यहाँ पर टारगेट की बात करेंगे 43। बड़ा तो नहीं है, बड़ा बना सकते हैं गेंदबाजी से। एडुशन बहुत है यहाँ पर, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हर लेवल से। जिस सर देखिए वाड़ी की टीम में देखते हैं 43 रनों का टारगेट है, लेकिन इस टारगेट को कितना आसान बनाते हैं या कठिन बनता है। यहाँ पर जो हौसला रखता है आसमान छूने का, वो कभी परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। बहुत बड़ा बाउंसर देखिए, अतिरिक्त बाउंसर। सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और ये गेंद सर के काफी ऊपर था। अतिरिक्त बाउंसर, और जहां से देखिए स्ट्रा से वाइड रन आता हुआ। और रनों की बात करेंगे, एक्स्ट्रा का रन छोड़ दिया जाए तो उसके बाद है अतुलपुर। देखिए 2 डॉट गेंद खेले हैं, लेकिन क्लासिक बल्लेबाज हैं। इस साथ प्रशांत पाटिल, चलिए सिद्धू दादा पाटिल आए होंगे तो आइए, वेलकम, आपका भी स्वागत है। तैयार गेंदबाज है, और बैकफुट से कट देखिए खेलते हुए। जिस तरह एक छोटा पौधा धीरे धीरे बड़ा पेड़ बनता है, उसी तरह से ये खिलाड़ी देखिए, अतुल की बात करेंगे ना, ये अपना धैर्य, अपना नियंत्रण से धीरे धीरे ये भी खिलाड़ी देखिए अब बड़े चेहरे में दिखना लगा है। क्रेडिट जाता है यहाँ पर सिद्धू दादा पाटिल को। यहाँ पर से रनों की बात करेंगे, रन 2 बना है, जहाँ पर बनाना है 43। अपना कोई भी काम शांत तरीके से लीजिए, क्योंकि शिकार करते समय सिर कभी चिल्लाता नहीं है। प्रशांत पाटिल बैकफुट से लेके ड्राइव किया, थोड़ा लेट है, बैट लिया पर प्रॉपर जड़ में देखिए गेंद को रखा था। आराम की चाहत में अक्सर ख्वाब अधूरे रह जाते हैं, और जब जिम्मेदारी सर पर आती है ना, तो सोए हुए भी जाग जाते हैं। और बॉल में खराब है देखिए, बॉल फूटा है भाई। चलिए दूसरा नया गेंद है पास में। नहीं, सुभाष पाटिल सर बात करेंगे, ये देखिए बड़ा हिट आता हुआ, 6 रन पाले में था। देखिए पिछला गेंद फूटा और नई गेंद से छक्का आया। सुभाष पाटिल सर देखिए, इनके पास बॉल की कमी नहीं है, क्योंकि ये खुद एक स्पोर्ट्स ओनर है, क्योंकि उनके पास पल्ला, हर वेराइटी, बॉल की वेराइटी लीजिए, टी शर्ट की वेराइटी लीजिए। और सुभाष पाटिल सर, और इस वक्त देखिए उनके पास भी कहीं बॉल देखिए जमा किया गया है, और जो जब 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 बाहर जा रही है ना गेंद, अब अंदर पहुंचा या पार के पास जमा रहेगी। सुभाष सर, रनों की बात करेंगे, रन बना है 10 रन। शुरुआत से देखिए अब रन आने लगा है, पटकी हुई, और सेकंड बाउंसर नो बॉल देखिए आता हुआ यहाँ पर, और फ्री रह जाएगा। कहाँ चाहता है ना, गलत पासवर्ड से छोटा सा मोबाइल भी खुलता नहीं है, और बिना संघर्ष से सफलता का दरवाजा खुलता नहीं है। नो बॉल, फ्रीट। हाँ ये देखिए फ्रीट के गेंद में संघर्ष, यही तो बात छेड़ा। गलत पासवर्ड से जब छोटा सा मोबाइल खुलता नहीं है, तो बिना संघर्ष से सफलता का दरवाजा कभी भी खुलता नहीं है। तो ये 43 बचाना है तो बहुत बड़ा कड़ी संघर्ष करनी होगी। पहला ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर 11 बना है। जंजीर नहीं कटती तो पैर काट लो, लंगड़ा कर चलो मगर आजादी से चलो। अगर सफलता नहीं मिल रही है तो फिर अवसर तो मुझे उभरे, वो गेंदबाजी करो, कंजूसी गेंदबाजी, फिर थोड़ा आजादी दिखा सकते इस मैच में। इस काले की गेंदबाजी में एक देखिए बात करेंगे कि आवाज है, टैलेंट की देखिए बात करेंगे। परमेश दादा माली लीजिए, सिमी दादा कालन लीजिए, के लीजिए, करण कालन लीजिए। कलाकार सिंगल आता हुआ, टीम का स्कोर पहुंचा है 12 रन से। बहुत जल्दी देखिए यहाँ पर इस कहीं ना कहीं यहाँ पर अपनी ताकत, अपना गति, अपना लेट लाइन से परेशान कर रहे हैं बल्लेबाज को। नहीं, ये होनी चाहिए। जब ताकत बंधी हुई है तो फिर हुनर की कोई कीमत नहीं होती है। तो आपको हुनर, ताकत दोनों चीज़ अगर इकट्ठा हो जाता है ना, फिर
सामने कितने में बड़ा खिलाड़ी होने दीजिए, कितने भी बड़े इंसान होने दीजिए। रनों की बात करेंगे, यहाँ पर 13 रन बना है और स्ट्राइक पर इस वक्त अतुल भुईर साथ हैं अभी तक, खामोशी से अपना काम ले रहे हैं, लेकिन ज्यादा समय इन्हें शांत नहीं रख सकते हो भाई। नितिन सर, कहा जाता है ना, अस्पताल का बेड और पुलिस का गेट और अतुल भुईर का बैट, ये जब चलता है ना फिर रुकना कठिन हो जाता है। अस्पताल का बेड, पुलिस का गेट, अतुल भुईर का बैट, इस वक्त चलता हुआ तेज। रनों की बात करेंगे, 17 रन। कोई भी नहीं चाहता कि अस्पताल के गेट में ज्यादा समय दें, कोई भी नहीं चाहता है कि पुलिस के गेट पर जाना पड़े, कोई ये नहीं चाहता कि उसके बल्ले से वार पड़े। भाई देर लगेगी मगर सही होगा। अतुल जो चाहते थे शायद वही होता हुआ। टीम का स्कोर 17 रन, एक अच्छा पार्टनरशिप बन चुका है। अब जो ये 43 रनों का टारगेट है ना, अब थोड़ा कठिन दिखने लगा। ये साझेदारी तोड़ना होगा। कहा जाता है प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, वो बीमारी जितनी प्यार की बीमारी बड़ी रहती है, क्रिकेट में साझेदारी ये बड़ी से बड़ी दीवार को तोड़ देती है। देखिए और एक 4 रन आता हुआ, अब ये साझेदारी घातक साबित होता हुआ। क्या बात है, रनों की बात करेंगे, 21 रन है। ओ हेलीकॉप्टर्स, यही तो बात छेड़ा था भाई। अस्पताल का बेड, पुलिस का गेट है, अतुल भुईर का बैट है, ये जब चलता है एक बार रुकने का नाम नहीं लेता है। और एक 6 रन। हमारे बालू पाटिल सर का ये फेवरेट सॉन्ग है, नितिन सर बोलो ना। अतुल का देखिए फेवरेट डाउन द ग्राउंड प्रेशर बार, टाइमिंग एलिवेशन है, क्या बल्लेबाजी देखिए यहाँ पर दिखाता हुआ ये बैटर से। क्लास इसलिए कहा जाता है परमानेंट है, फॉर्म टेम्पररी। और डीजे भी देखिए अपना क्लास दिखा रहे हैं। टीम का स्कोर है कप्तान, आप जल्दी आना होगा। 33 रन बन चुका है, 10 की जरूरत है, हमें भी पकड़ना होगा बस नितिन सर, जितनी जल्दी मैच होगा कंप्लीट। लेकिन दादा की बर्थडे डे के सेलिब्रेशन थोड़ा समय तो जाएगा और 10 रनों का जरूरत है। हमने बात छेड़ा था भावेश सर के प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, जब ऑस्ट्रेलिया की गोरी गोरी छोरी बना लेते 338 रन। याद कर लीजिए 29 अक्टूबर भारत ओमान और ऑस्ट्रेलिया ओमान के बीच में सेमीफाइनल मुकाबला खेला गया था। नो बॉल और एक गलती। ऑस्ट्रेलिया की गोरी गोरी छोरी जब बना लिए थे 338 रन, सेमीफाइनल मुकाबला दिबाई पाटिल का मैदान। और उसके बाद एक भारत की जो पार्टनरशिप बनी थी ओमान की, हरमीत कौर जेमिमा के बीच में 167 रनों का, और वो पार्टनरशिप 48 ओवर 3 गेंद में मुकाबला को फिनिश किया था। उसके बाद फाइनल में पहुंचे थे और साउथ अफ्रीका से मुकाबला जीते थे, चैंपियन बने थे। और यहां पर वो देखिए पार्टनरशिप लेके चलता है पर से। रनों की बात करेंगे 36 जीत की बात करेंगे, 7 रन दूर हैं। 17 गेंद 7 है, वैसा टीम के कप्तान से 17 पर 7 की जरूरत है। और एक देखिए यहाँ पर सिंगल लेंगे, सिंगल डबल देखिए जो भी कुछ मिल जाए तो यहाँ पर मुश्किल नहीं यहाँ पर। और जीत के लिए 6 की जरूरत है। अतुल ने पिछले ओवर में 2 छक्का लगाए, मौका है 1000 जीतने का। अगर यहाँ छक्का लगाते हैं टीम को भी जीत और इन्हें भी 1000 भाई मिल जाएगा। तो बॉस पाटिल सर क्या नजरे हैं, क्या निगाहें हैं। क्या आ जाएगा तीसरा छक्का,
कैच लिया गया भाई, कहते ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था। बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। नितिन सर, पता है दिल पिक्चर माधुरी के लिए बहुत हिट रहा क्योंकि उसका उम्र भी था 16, कमर भी था कोका कोला। फिटनेस, कमर अगर कमरा हो जाए तो भाई डांस हो या क्रिकेट हो, फिटनेस बहुत जरूरी है। फिटनेस के बारे में बताऊंगा, देखिए जरूर। यहाँ पर मैच देखते हैं, फिनिश हुआ यहाँ पर। फिटनेस की बात करेंगे ना नितिन सर, जितेश सर अग्रवाल, सौरभ तिवारी, विराट कोहली अंडर 19 में एक ही साथ आए थे, लेकिन फिटनेस के कारण जितेश सर अग्रवाल अंपायर बन गए, सौरभ तिवारी सचिव बन गए और विराट कोहली आज भी राज कर रहे हैं। चला वसा टीम कॅप्टन हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर चलिए मैच के मैन ऑफ द मैच है, हाँ जरूर है। जयदास पाटील या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा आम्ही पुरस्कार देणार आहोत. एक जबरदस्त क्रिकेटर आमचे वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर संघाचे जयदास दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. बहुत ही बढ़िया देखे, गेंदबाजी कमाल के रहे। यहाँ पर 2 ओवर 8 रन, 4 बल्लेबाज को आउट किए। फिर उसके बाद हथुन धरुन बैठा प्रशांत पर बात करेंगे, मारते गए भाई शॉट। शुरुआत देखिए उन्होंने आगाज के छक्के के साथ है और उसके बाद अतुल भुर ने फिनिश किया, लेकिन प्रशांत पाटिल लेंगे मैच के मैन ऑफ द मैच। गेंदबाजी स्पेल देखे होंगे, बड़ी कमाल करे। 2 ओवर 8 रन 4 विकेट से। आइए प्रशांत पाटिल, कौन कहता है नितिन सर आजकल लोग गौतमी पाटिल शो देखना पसंद नहीं करते हैं, आम्हाला प्रशांत पाटिल शो पाहिजे। या